पूर्णपणे काम झालं आहे. मध्ये काम का होतं, कारण मध्ये टेम्परेचर फार मेंटेन होतं, त्यामुळे मध्ये मधमाशा खूप चांगलं काम करतात. बघा इथे जवळ बघा, इथं मध तुम्हाला खाली पडताना दिसतोय आणि तुम्ही इथं त्याला चाखू शकता. पूर्ण नैसर्गिक आपल्या माशीचं मध्ये मध दिसतोय. ही फ्रेम मी आता काय करतोय, कडाला ठेवतोय, कारण इथं काम बहुतेक झालंय. आणि ही कडाची फ्रेम बघा, इथं ही कडाची फ्रेम मी मध्ये घेतोय, म्हणजे हिच्यावर काम ते बघा इथं काम चालू आहे अजून. बघा हे बघा अर्धच काम झालंय याच्यावर. दाखवू का, चालू आहे ना. जॉईन केलं. मधमाशा 2 फ्रेम जॉईन सुद्धा करतात, त्याच्यावर पण आपण लक्ष ठेवायचं आहे. जॉईनिंग होऊ द्यायचं नाही, कारण मग मध काढायला आपल्याला अडचणी येतात. हे बघा याच्यावर अजून काम चालू आहे. हे बघा किती मध आहे बघा, दिसतोय खाली. इथं बघा मध सांडलाय आतमध्ये बघा पेटीच्या. तर मी काय करतो आता, याला मध्ये घेतो. याच्यावर सुद्धा काम चालू आहे. आणि ही जी शेवटची बघा, अजून काहीच काम झालेलं नाही आहे. मी मध्ये घेतो, एकदम मध्यभागी ठेवली बघा. हिच्यावर काम झालं आहे बरंचसं, म्हणून मी एकदम कडाला ठेवतो. ठेवताना फक्त हँडलिंग आपण चांगलं करायचं आहे, माशा मरणार नाही किंवा दबल्या जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची. हिच्यावर सुद्धा अजून काही काम नाही एवढं. मध्यभागी ठेवतोय. आणि ही फ्रेम